आज खरं म्हणजे कॅन्सरमध्ये आपल्याला अर्ली डिटेक्शन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अर्ली डिटेक्शन आपण करू शकलो तर सर्व प्रकारचे कॅन्सर हे 100% आपण क्युअर करू शकतो। पण अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातं। लोकांना गाठी असतात, नोड्स असतात, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्याच्याकडे अनेक वेळा दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणून आपण आपला अप्रोच हा टू प्रोन अप्रोच आहे। एकीकडे कॅन्सर झाल्यानंतर त्याची जी काही सेवा आहे ती तर द्यायचीच आहे, पण त्याच्यासोबत मोठ्या प्रमाणात स्क्रीनिंग हे आपण करतो आहोत। मागच्या काळात असं लक्षात आलं की आपण ज्यावेळेस विदर्भामध्ये मुलांचं स्क्रीनिंग केलं मोठ्या प्रमाणात, तर त्या ठिकाणी असं लक्षात आलं की जे लोक तंबाखू खर्रा खाणारे आहेत यांच्यामध्ये 60% मुलं हे त्यांना काही कॅन्सर नव्हता, पण ते कॅन्सर प्रोन होते। म्हणजे त्यांच्या जर सवयी सोडल्या नाहीत तर त्यांना कॅन्सर होऊ शकतो अशा प्रकारची अवस्था ज्यांचं स्कॅनिंग केलं होतं अशा मुलांमध्ये होती, स्क्रीनिंग केलं होतं त्यांच्यामध्ये होती। त्यामुळे मला असं वाटतं की अर्ली स्क्रीनिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि तो निश्चितपणे मला राज्य सरकारच्या वतीनं आता आपण हातामध्ये घेतलेला आहे। सगळ्या ज्या आपल्या वैद्यकीय इन्स्टिट्यूशन्स आहेत यांच्या माध्यमातून वेगवेगळे जे कॅम्प्स आपण घेतो त्या कॅम्प्समध्ये अशा प्रकारचं स्क्रीनिंग करणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे।